माझ्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दाहींचे आहेत. आपण भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना दिसत आहे. याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता. काय सांगाल याबद्दल? मी आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जवळजवळ 2-3 वर्ष होत आला. त्याच्यामुळे माझा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. राष्ट्रवादीत होतो अगोदर मी. त्यावेळेस राष्ट्रवादीत एक राष्ट्रवादी अशी म्हणजे पक्ष होता की बहुजनांचा पक्ष होता आणि पुरोगामी विचारसरणीवर चालणारा हा पक्ष होता. परंतु आता राष्ट्रवादीचं काय झाले, राष्ट्रवादी पुरोगामी विचारसरणी सोडून एका जातीयवादात घुसल्यासारखे वाटते. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी सोडलेली आहे. आणि भाजप म्हणजे आता भाजप सर्वसमावेशक पक्ष आहे, सर्व देशाला संविधानाप्रमाणे तो चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही भाजप संगती आहे. परंतु आता जे वेळापूर जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आहेत ते असं बोलत आहेत की उपऱ्या ह्या शब्दामध्ये बोलत आहेत. परंतु गेली लोकसभा असेल, विधानसभा असेल, ते खांद्याला खांदा लावून आरपे या पक्षाचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत लढत होते किंवा त्यांच्यासोबत दिसत होते. परंतु आज अचानक एका पक्षामध्ये जाऊन उमेदवारी घेत आहेत. काय याकडे सांगाल आपण? आता उपऱ्या म्हणणं हे आता त्यांनाच विचारा की त्या उपऱ्या का उपऱ्या ही पदवी कशामुळे दिली, तुम्हाला काय त्रास झाला? कारण देशामध्ये आज आठवले साहेबांची युती भाजप संगती आहे आणि भाजपने त्यांना उमेदवारी या माळशिरस तालुक्यातल्या जवळजवळ 1-2 जागा देण्याची भूमिका त्या टायमिंग ठेवली होती. आणि वेळापूर जिल्हा परिषद गटसुद्धा आरपीआयला सोडलं होतं, पण त्यांना ती नको होती. कारण त्यांना वाटत होतं की त्यांना भीती वाटते की ही जागा निवडून न येणारी जागा आहे. मग आरपीआयने त्यावेळेस विचार करायचा होता की निवडून येणारी जागा घ्यायची होती भाजपकडून. भाजपला असं सोडून अटल साहेबांना गोत्यात आणण्याचं काम करायला नाही पाहिजे होतं आरपीआयनं. आज मे महिन्यामध्ये अटल साहेबाचा कार्यकाळ संपतो आहे आणि कार्यकाळ संपत असताना जर अटल साहेबाच्या आरपीआयनं जर ह्या पद्धतीनं जर आरपीआयनं भाजप सोडून जर भाजपच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस संघ जर युती केली असेल तर हे जरा चुकीचं वाटतं आहे. कारण इथं स्वार्थ दिसतो आहे काय. आणि उपऱ्या ही काय आता 10 वर्ष तुम्ही भाजप संघ आहे, परत म्हणजे लोकसभेला आहे, विधानसभेला आहे, 2 विधानसभा 2 लोकसभा तुम्ही केल्या ना, अचानकच तुम्हाला इथं उमेदवारी मिळते. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्यांना उमेदवारी म्हणजे काय आरपीआयचे नेते आहेत म्हणून दिलेली नाही. इथल्या स्थानिक इथल्या आमदारांनी, विद्यमान आमदारांनी त्यांना फक्त डील केली आरपीआयवाल्या सांगते की उद्या होऊ घातलेली ही जिल्हा परिषद, आता चालू जी जिल्हा परिषद इलेक्शन आहे त्याच्यामध्ये असं ठरलं आहे ह्यांचं आरपीआयवाल्यांचं की वेळापूरची जागा आरपीआयला द्यायची. जे आरपीआय लोकसभेला बी नाही, विधानसभेला नाही, कुठल्या 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 8-9 वर्ष म्हणजे 7 वर्ष झाले हे आरपीआय भाजप संगती आहे. 8-9 वर्ष म्हणजे कमीत कमी 10 वर्ष तर झालं आहेच. मग अचानकच एवढं काय म्हणजे ह्यांना दिसलं की आरपीआयला इथली उमेदवारी द्यायची. त्याला कारण असं आहे की हा जात चोर आमदार आहे. ह्या जात चोर आमदारांनी आमच्या दलितांचे हक्काचं आणि म्हणजे हक्काचं आमचं आरक्षण खाल्लेलं आहे. ह्याने पहिल्यांदा बाजार समिती खाल्ली, विधानसभा खाल्ली आणि आता त्याच्या मुलाला दहीगावमध्ये ठेवलेलं आहे. मग आरपीआयवाल्याला हे तिकीट देण्याचं त्याच्या मागचं एक कारण असं आहे की आरपीआयवाल्या संगती शब्द त्यांनी डील केलेले आहे की उद्याच्या जिल्हा परिषदेला त्याच्या मुलाच्या विरोधात, जात चोरीच्या विरोधात एक शब्दही काढायचा नाही तर तुम्हाला उमेदवार दिली जाईल. म्हणून या ठिकाणी आरपीआयवाल्यांना या ठिकाणी एक जागा दिलेली आहे. जास्त काय लय मोठ्या जागा दिलेल्या नाही, पण आरपीआयवाल्यानं खूप मोठ्या चुका केल्यात की या ठिकाणी आरपीआयनं 2 जागा देत असताना 1 जागा घेतली आणि बाकीच्या 2 ते 3 कार्यकर्त्यांचा बळी देण्यात आलेला आहे. कारण त्या ठिकाणी माळीनगरची पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा बोरगावची असेल, ह्या जागेपैकी कुठल्या तरी एका जागेवर त्यांना अजून 1-2 जागा मिळणार होत्या. परंतु तिथल्या कार्यकर्त्यांचा बळी देऊन फक्त 1 जागा निवडून येणार आहे म्हणून जर ती घेत असतील, निवडून कशी येते आम्ही बघू ना, कसं यायचं, निवडून द्यायचं का नाही करायचं. कारण या ठिकाणचा संपूर्ण दलित गुलामांना मतदान करणार नाही. कारण जो माणूस निवडून यायच्या अगोदर फक्त उमेदवारी मिळवेपर्यंत जर म्हणत असेल की आम्ही तुमचं जोडं काय ओलांडणार नाही, तर अशा गुलामांना आम्ही का मतदान करायचं आहे. त्याच्यामुळं भविष्यात आम्ही भाजपला स्वीकारलेला आहे, भाजपला जनता मतदान करणार आहे. यात लाडक्या बहिणीला बी चांगल्या पद्धतीनं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतात. त्यामुळं प्रत्येक मतदार आज भाजप संगती जायला तयार आहे आणि भाजपला मतदान करायला तयार आहे. आत्ताच आपण म्हणलं की जात चोर, वेळापूरची ही पंचायत समिती गणाची जागा ही खुल्या वर्गासाठी होती. फोनशिरसमध्ये देखील खुल्या वर्गासाठी जागा होती. दहीगावचा जिल्हा परिषद गट आहे SC प्रवर्गासाठी पुरुष जातीसाठी राखीव होता. परंतु तिथं जीवन जानकरचा आहे. फोनशिरसमध्ये ज्योती जानकरांचा फॉर्म भरला होता. वेळापूरमध्ये विमल जानकरांना संधी दिली जाते. काय सांगाल
याकडे म्हणजे मराठा बांधव या ठिकाणी सर्वाधिक आता- असताना देखील डावललं गेलं. तो जर तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला. खरं तर ह्या विद्यमान आमदाराला नेमकं करायचं आहे काय? आपण विद्यमान आमदार आहात, या तालुक्यातलं सर्वस्व तुम्ही आता आहे. 5 वर्षासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. 1.5 वर्ष झाला आपण आमदार आहे. मग तुम्हाला एवढी गरज का भासली ह्या आमदारांना खासदारांना बी की घरातली माणसं उभा करायची? तुमच्याकडं ऑलरेडी माळशिरस तालुक्याचं नेतृत्व असताना तुम्ही वेळापूरची जागा स्वतःच्या पत्नीसाठी, ओपनची जागा आणि दहिगावची जागा स्वतःच्या मुलासाठी, राखीव जागा कशासाठी लढताय? म्हणजे तुम्हाला आमदार म्हणून तुम्हाला काम करता येत नाही का? की हे माणसं उभा करून तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेणार आहे तालुक्यातले? बरं काय फरक पडणार आहे काय? उदाहरणार्थ उद्या इमलदाई जानकर निवडून आल्या तर ती काय फरक पडणार आहे? आमदार म्हणून तुम्हीच आहे ना. ते काय करणार? फक्त नाव लावण्यासाठी का? म्हणजे आता हे चाललंय काय माहिती आहे, एस टीमध्ये बी घुसखोरी ह्यांचीच, ओपनमध्ये बी घुसखोरी ह्यांचीच, आणि उद्या ओबीसी निघली तर ओबीसी बी ह्यांचीच आहे. कारण त्यांची सुनबाई ओबीसीमधनं धनगर समाजाचे येतात. तुम्हाला जर एस सी दाखला जर तुमचा आहे तर तुम्ही एस सीमधली असणारी एखादी मुलगी का तुम्ही सून केली नाही? ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही नुसतं स्वार्थपणा चाललेला आहे. या तालुक्यातले जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकासुद्धा तुम्ही स्वतःहून लढायला जर लागला असेल तर जनतेने का तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि कशासाठी स्वीकारायचं आहे? 2019ला आमदारकीला उत्तमराव जानकर उभं राहिलं होतं, तेव्हा तुम्हाला शब्द दिलता की जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो की माझा मुलगा किंवा मुलगी उभा राहणार नाही. तुम्हाला असा शब्द दिलता. 100%. त्यावेळेस 2019ला ठरलं होतं. त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिले. आमचे रवी बनसुडे असतील, आमच्या विद्यमान सरपंच आहेत आणि बरेच आमचे RPI जवळचे दलित चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांना असं लिहून दिलं होतं की मी पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, बाजार समिती, विधानसभा आणि लोकसभा व्यतिरिक्त कुठलंच इलेक्शन, सार्वजनिक निवडणूक मी लढणार नाही, असं आमच्या दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांना 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलं होतं. जानकर असं 100 स्टॅम्प लय जणाला लिहून देतं आहे, लय जणाला स्टॅम्पवर लिहून देतो आहे. स्टॅम्प कोऱ्या स्टॅम्पवर सुद्धा सही करेल इतकं ते म्हणजे हे आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काय नाही. काय त्याच्यावर विश्वास ठेवा असं त्या लेवलचा माणूस राहिलेलाच नाही. त्याच्यामुळं आज उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कमळच येणार आहे आणि ही त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. तिकडं सुद्धा आता खासदारांचं एक भाऊजं आहे, एक चुलत भाऊ आहे. कशासाठी खासदारांनी बी गळ घातले ह्या लोकांना उभा करत असतील? कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांना खरं उमेदवारी द्यायला पाहिजे. पण ह्यांना घरातच सगळ्या म्हणजे पदं पाहिजेत, सगळे घरातच पाहिजेत. कारखान्याची संस्था आहे त्या, परत बाजार समिती ह्यांच्याकडे आहे, खासदारकी ह्यांच्याकडे आहे, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा ह्यांच्याकडे घेण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे. पण एक लक्षात राहू द्या, माळशिरस तालुक्यातली पंचायत समिती, जिल्हा परिषद, हे संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपचीच येणार आहे. ह्यात मात्र तीळ मात्र शंका नाही. कारण केंद्रात बी सरकार भाजपचं, राज्यात बी सरकार भाजपचं, जिल्ह्यात बी सरकार भाजपचं आणि तालुक्यात सुद्धा सरकार भाजपचंच येणार आहे. ह्यात मात्र तीळ मात्र शंका घ्यायची काही गरज नाही. 2007 पासून मोहिते पाटीलांना विरोध करून मातंग समाज असेल, मुस्लिम समाज आहे, तो जानकर गटाला इमानी इतबारी प्रामाणिकपणे काम केलं. परंतु आज ते दोन्ही समाज एक आक्रमकतेच्या भूमिकेमध्ये आहेत. काय सांगाल याबद्दल आपण? दोन्ही समाज त्यांचा विश्वासघात केला आहे हो, त्यामुळे आक्रमकता राहणारच की. काय दिले आतापर्यंत दोन्ही समाजाला? काय दिले? ते आज म्हणतंय की मी 500 रुपयात हे दोन्ही समाज फोडू शकतो. 500 रुपये दिले की ही माणसं यांची फुटतात. मग आता मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल किंवा SC OBC सगळे जे आहेत आमचे मागासवर्गीय मुस्लिम वगैरे, ह्यांनी आता लक्षात ठेवा, आपण 500 रुपयाची आपली किंमत ह्या माणसाने केली म्हणजे आपण 500 रुपये किमतीची माणसं आहे का? हां, अरे गाढवाला सुद्धा किंमत जास्त आहे. मग आपण माणूस आहे, माणसाला 500 रुपये किमतीत ही इकत जर घ्या निघाला असेल तर ही किती मोठा विद्वान आहे. त्याच्यामुळं आता किंमत त्याची करायची वेळ आली जनतेची आणि मतरुपये आम्ही त्यांची किंमत त्यांना त्यांची जागा आणि त्यांची किंमत दाखवणार. उद्या 5 तारखेला एक वारंवार सांगितले जाते की 2012ची पंचायत समिती असेल, 2017ची झिडपी असेल, परत मला पंचायत समितीला मातंग समाज, माझ्या विरोधात मातंग समाजाचा उमेदवार असताना सुद्धा मातंग समाजाने मला खांद्यावर घेऊन पंचायत समितीच्या सभागृहात पाठवलं होतं. म्हणजे परत नंतर जिल्हा परिषदेला बी कालच्या मातंग समाजाने मला सहकार्य केलं. मग मी आणि मातंग समाज माझे जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळं आता मातंग समाजाचा उमेदवार असला म्हणून त्याला सहकार्य करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मला 3 वेळा दिलं असेल. माझ्या कालच्या सरपंचाला सुद्धा, माझ्या सरपंच निवडीला सुद्धा, माझ्या सरपंचाला सुद्धा मातंग समाजाने स्वीकारलेला आहे. मग बौद्ध समाजाने या टायमिंगला का स्वीकारू नये या मातंग समाजाच्या उमेदवाराला?
स्वीकारलंच पाहिजे. जर हे आपलं संबंध टिकवायचं असेल, तर राजकीय संबंध जर वाढवायचा असेल, तर तुम्ही मी एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून आपण मातंग समाजाला निवडून दिलंच पाहिजे. म्हणून ही भूमिका माझी आहे की इथं बौद्ध आणि मातंगन हा विषय लय नसतो. कारण बौद्ध समाजाला सुद्धा मातंग समाजाने स्वीकारून निवडून दिलेला आहे 3 वेळा. 4 वेळा म्हणलं तरी हरकत नाही. मला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि काल आमचे रजनीश बनसोडे यांना ग्रामपंचायतला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मातंग समाजाला सुद्धा यावेळेस जिल्हा परिषदेला निवडून देण्याची भूमिका आम्ही बौद्ध समाजाने घ्यावी आणि आम्ही तर घेतोय. आणि अजून आमच्या काही ठराविक लोकांना आमचं सांगण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि ते सुद्धा सकारात्मक आहेत. त्याच्यामुळं उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाच्या कमळ या चिन्हासमोरील बटन भाजपच्या आम्ही त्यामुळे देऊन यांना आम्ही युतीचा धर्म आदरणीय आठवले साहेबांचा ताकद वाढवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. अगदी आता प्रश्न शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आता आपण म्हटलं की युतीचा धर्म, आता RPI मध्ये 2 तुकडे होत आहेत या तालुक्यामध्ये. एक वरचा भाग RPI माझ्या आमदारासोबत आहे, खालचा RPI विद्यमान आमदारासोबत आहे. याकडे आपण कसं बघताय? कसं आहे आता काही ठराविक लोक म्हणजे आहेत त्यात राज्याचे उपाध्यक्ष असतील, पुन्हा ते अखिल भारतीय वलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर चळवळी काय आंबेडकर चळवळी जात चोरासंघ जाणार का? आंबेडकर चळवळ ज्या जातीच्या न्याय हक्कासाठी लढणारी आंबेडकरी चळवळ आहे. जात चोरासंघ जाऊन जात चोराच्या विरोधात न लढता तुम्ही जात चोराला जर सहकार्य करत असाल तर आंबेडकर चळवळीस कसं का म्हणायचं? अरे आंबेडकर चळवळीतल्या प्रत्येक लहानातल्या लहाना उद्या जन्माला येणाऱ्या पोराला सुद्धा न्याय देण्याची भूमिका आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता करतोय. मग आपण फक्त एका जागेसाठी विद्यमान आमदाराच्या मुलाला तुम्ही क्लीन चिट देण्यासाठी ही डील कशासाठी केली? मला या ठिकाणी वारंवार आंबेडकर समाज म्हणून एक आमचे राज्याचे उपाध्यक्ष सांगतात आणि ते अखिल भारतीय वलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, आपण अखिल भारतीय वलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तुम्ही तुमच्या समाजाला न्याय द्यावं अगोदर. आंबेडकर चळवळ म्हणताय, दलित आणि आमच्यात वाद लावण्याची भूमिका आता बंद करा. आता तुम्हाला आमच्या आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चांगलं ओळखून ठेवलेलं आहे. आम्ही फसलोय. कालच्या विधानसभेच्या टायमिंगला ह्या जात चोराच्या विरोधात षडयंत्र रचून मला पुढं करून मला बार्गेनिंग करायला लावलं. सगळ्या समाजाला, मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल, SC कॅटेगरीला आम्हाला एकत्र करायला लावलं. ह्याच राज्याच्या उपाध्यक्षाने, अखिल भारतीय वलार समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने की आपण जात चोराच्या विरोधात लढू, आम्हाला जात चोराच्या विरोधात लढायला लावलं. आणि कालच्या विधानसभेला हे रात्रीचं जाऊन ह्यांनी आपल्या ॲक्सिडेंट झाला होता असं वॉकरवर जाऊन त्यांनी विद्यमान आमदाराच्या घरी हेलपाटे मारले आणि त्यांची काय असेल ते डील करून घेतली. अशा लोकांनी का आम्हाला म्हणजे हे करायचं आहे? त्यांनी आता आंबेडकर चळवळीचं नाव घेणेसुद्धा तुम्ही बंद करा. अगोदर तुमच्या समाजाला न्याय द्या. 8 जागा आहेत जिल्हा परिषदेचे, 4 आणि पंचायत समिती 4 जागा, 8 पैकी 1 जागा तुम्ही आपल्या समाजाला, आपण राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने एक तरी जागा आपण पंचायत समितीची होणार एखादी घ्यायला पाहिजे होती. परंतु तुम्ही तुमच्या समाजाला न्याय दिला नाही आणि तुम्ही आमच्या समाजाला न्याय द्यायला निघालाय. बस झालं. तुम्ही पॅन्थर म्हणून आज बी आम्ही तुमचा आदर करतोय आणि उद्या बी करणार आहे. पण तुम्ही आता या ठिकाणी पॅन्थरच्या नंतर जी चळवळ तुम्ही चालू केली, ती चळवळीत आता तुम्ही काय म्हणजे तुमच्यात काय राहिलेलं नाही. कारण तुम्ही आता फक्त तुम्ही तुमच्या सोयीचं राजकारण करताय आणि तुम्ही सोयीच्या राजकारणात आता कुठंतरी आता समाज सुधारलेला आहे, सुशिक्षित शिक्षित झाला आहे, कळायला लागलं आहे समाजाला सुद्धा. त्यामुळे तुमचे जे डावपेच आहेत ते आता सगळ्यांना कळायला लागले. त्यामुळे आता तुम्ही शांत राहा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं राहायचं तुम्ही राहा. पण आंबेडकर चळवळीची दिशाभूल करण्याचं काम करू नका. जर करायचं असेल तर ह्या जात चोराच्या विरोधात करा. जोपर्यंत बाळासाहेब दांजेच्या रक्तातला शेवटचा थेंब आहे तोपर्यंत ह्या जात चोराच्या विरोधात लढणार. भले काय होऊ द्या, त्याचा दाखला संपुष्टात म्हणजे बाद होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार. मग कशाही पद्धतीनं असू द्या, आमची लढाई चालू राहणार. शेवटचा प्रश्न घेतो. वेळापूर जिल्हा परिषद गटावरती मोहिते पाटलाचं कायम वर्चस्व राहिलं, या आव्हानाला आपण कसं बघता? आता मोहिते पाटीलच गुडघ्यावर आल्यात. बघा तुम्ही 9 पैकी 7 जागा उत्तम जानकरला दिल्या द्या म्हणजे तुम्ही गुडघ्यावर झाला की हो. काय तुमचं वर्चस्व? तुम्ही खासदार म्हणून आहे. तुमचं काय नसताना, उत्तम जानकर नसताना तुम्ही तालुक्याचं वर्चस्व ताकद निर्माण होती. आज तुमच्याकडं काहीच नाही राहिलं, फक्त 2 जागा. वेळापूर उत्तम जानकर, पिलीव उत्तम जानकर, म्हणजे संग्रामनगर उत्तम जानकर, माळीनगर उत्तम जानकर, बोरगावसुद्धा उत्तम जानकरकडेच गेली, दहेगाव उत्तम जानकर, मांडवा उत्तम जानकर. राहिलं काय तुमच्याकडं? काय राहिलं सांगा ना. उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद जर आली तर उत्तमराव जानकरची ताकद वाढणार आहे. उद्या आरक्षण उठलं तर या तालुक्याचा आमदारसुद्धा उत्तम जानकर होऊ शकेल.
कारण आज बघतोय या तालुक्यामध्ये आमच्या वेळापूर शहरामध्ये ओपनच्या सरपंच पदाला बायकोला सरपंच केलं, इथला ओपन माने देशमुखांचं मुंडक्यावर पाय दिलं. आता सन्मान्य माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव बाबा माने देशमुख यांची एवढी वर्चस्व असताना, एवढी ताकद असताना काल त्यांना विधानसभेला ह्या माणसाने म्हणजे काय म्हणते ते मांडोळाची 2 टोकं म्हणजे एका धाग्याची 2 टोकं, ह्या टोकाचं ह्या टोकाला कधी येत नाही, परंतु दोन्ही टोकं एकत्र येऊन कालच्या विधानसभेला उत्तम जानकरांना विधानसभेसाठी मदत करणार सतीश बाबाला सांगितलं की हा माणूस चालतच नाही. अरे ज्यानं जिल्हा परिषद गाजवली, जिल्हा परिषदेमध्ये वरची म्हणजे सदस्यत्व घेतलं, मग सदस्य म्हणून काम केलं, ज्यांनी ग्रामपंचायत ताब्यात गेली 10 वर्ष त्यांनी ताब्यात ठेवली, असा माणूस गावाला चालू शकत नाही. किती शोकांतिक आणि किती म्हणजे विनोदासारखी गोष्ट आहे की सतीश बाबा गावाला चालत नाही म्हणून सांगतात. अहो सतीश बाबासारखं नेतृत्व जर उत्तम जानकरकडे सुद्धा नाही. आता 2007ला सतीश बाबाने आमच्या बाबतीत थोडी चूक केली म्हणून आम्हाला त्यावेळेस ह्या विद्यमान भांडवलाला आम्हाला स्वीकारायची पाळी आली.